अखेर तो दिवस उजाडला. एम-एस-टी सी-ई-टीचा रिझल्ट लागल्यापासून तुम्ही, तुमचे आई-वडील आणि आम्हीसुद्धा ज्या एका गोष्टीची डोळ्यात तेल घालून वाट बघत होतो, ती सर्वात मोठी अपडेट आता आलेली आहे. हे बघा, आपल्या राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतः एक्सवर म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर बी-टेक ॲडमिशनबद्दलची सगळ्यात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की इंजिनिअरिंगचे शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच आपली कॅप प्रक्रिया येत्या 28 जून 2024 पासून सुरू होत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. 28 जून म्हणजे आता खरी कसोटी लागणार आहे. परीक्षेचा निकाल लागला, पण खऱ्या पिक्चरची सुरुवात तर आता होणार आहे. आता दादांनी चुकून ट्विटमध्ये MBAचा उल्लेख केलाय आणि हॅशटॅग MHACET2025 पण टाकलंय. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे 28 जून आणि ही तारीख आता फायनल झाली आहे. तर या प्रोसेसचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशन करणे आणि तुमची कागदपत्र अपलोड करणे. हे सगळं तुम्हाला MHCET.org या अधिकृत वेबसाईटवर करायचं आहे. आता कागदपत्र हा शब्द ऐकल्यावरच अनेकांच्या पोटात गोळा येतो. पण मित्रांनो, अजिबात घाबरू नका. तुमची 10वी-12वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमचा कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ही सगळी महत्त्वाची कागदपत्र आत्ताच एका फाईलमध्ये एकत्र करून ठेवा, म्हणजे ऐन वेळेला धावपळ होणार नाही. पण मित्रांनो, खरी लढाई तर यानंतर सुरू होते. रजिस्ट्रेशन तर सगळेच करतील, पण खरा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजची लिस्ट भरायची वेळ येते. माझ्या पर्सेंटाईलला कोणतं कॉलेज मिळेल? मला COEP VJTI मिळेल का? पुण्यातलं कोणतं कॉलेज चांगलं आहे? कम्प्युटर सायन्स नाही मिळालं तर IT घेऊ का? अरे बाप रे! हजारो कॉलेजेस आणि लाखो विद्यार्थी. हे सगळं विचार करून डोक्याचा पार भुगा होतो. अनेक जण मग काय करतात, मित्राने जे कॉलेज टाकलंय तेच आपण टाकायचं किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून यादी बनवायची. पण हे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे आणि इथेच तुमचं एका चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याचं स्वप्न हुकू शकतं. आणि म्हणूनच तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आणि तुमची ही सर्वात मोठी डोकेदुखी कमी करण्यासाठी टेस्टवायझर तुमच्यासाठी एक जबरदस्त सोल्युशन घेऊन आलंय. तुम्हाला फक्त एका क्लिकवर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुम्हाला फक्त testwiser.com या आपल्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटवर जाताच तुम्हाला पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट मिळवण्यासाठी एक सोपा फॉर्म दिसेल. त्या फॉर्ममध्ये फक्त तुमचं नाव, MHT CETचे पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला कोणती ब्रांच हवी आहे एवढीच माहिती भरायची आहे आणि सबमिट करायचे. बस, तुमचं काम इथेच संपलं. यानंतर आमची एक्सपर्ट टीम तुमच्या पर्सेंटाईलचा, तुमच्या कॅटेगरीचा आणि मागच्या 3-4 वर्षांच्या कट ऑफ डेटाचा सखोल अभ्यास करून तुमच्यासाठी सर्वोत्तम कॉलेजेसची एक परफेक्ट आणि पर्सनलाइज्ड लिस्ट तयार करेल आणि ही लिस्ट तुम्हाला थेट तुमच्या WhatsAppवर पाठवली जाईल. विचार करा, तुम्हाला तासनतास वेगवेगळ्या वेबसाईट शोधण्याची गरज नाही. 100 लोकांना विचारून कन्फ्यूज होण्याची गरज नाही. तुमच्या पर्सेंटाईलनुसार बेस्ट कॉलेजेसची तयार लिस्ट तुमच्या मोबाईलवर असेल. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना काय टाकायचं याचं टेन्शनच संपलं. त्यामुळे उशीर करू नका. ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वीच स्मार्ट बना. आजच testwiser.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातल्या कॉलेजच्या एक पाऊल जवळ जा. वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 28 जूनपासून प्रक्रिया सुरू होतीये. कागदपत्र तयार ठेवा आणि कॉलेज लिस्टचं टेन्शन आमच्यावर सोडा. आम्ही लवकरच रजिस्ट्रेशन कसं करायचं, ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या आणि कॅप राऊंड्स नक्की कसे होतात यावर सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि ते घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा जो यावर्षी इंजिनिअरिंग ॲडमिशन घेत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.